कृतीशिवाय किंवा कर्माशिवाय मनुष्याचा जन्म शक्यच नाही. तुमची कृती किती छोटी आहे किंवा त्या कृतीची त्या क्रियेची व्याप्ती किती मोठी आहे, त्याचा विस्तार किती मोठा आहे, याच्यावर मनुष्याचं आयुष्य समृद्ध किंवा परिपूर्ण होऊ शकत नाही असं सद्गुरू म्हणतात. मग जर माणसाचं आयुष्य परिपूर्ण आणि समृद्ध व्हायचं असेल, बघा समृद्धही झालं पाहिजे आणि परिपूर्णही झालं पाहिजे. समृद्ध आहे पण परिपूर्ण नाही, तृप्ती नाही. परिपूर्ण म्हणजे काय? जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला तृप्ती देते, समाधान देते, तेव्हा ती परिपूर्ण होते. जीवनाची परिपूर्णता कशामध्ये आहे? आनंदामध्ये आहे, समाधानामध्ये आहे. आणि मग ती समृद्धीशिवाय येत नाही. सद्गुरू असं म्हणतात की जोपर्यंत तुम्ही कर्माच्या बंधनामध्ये अडकलेले आहेत तोपर्यंत तुमच्या जीवनाला परिपूर्णता नाही. मग कर्माचं बंधन का अडकतं? कारण तुम्ही कर्माची व्याप्ती वाढवत चालता. माणसाला असं वाटतं की आज मी 10,000 रुपये कमवतो महिन्याला, मी 1,00,000 रुपये कमवले का मग मी तृप्त होईल, परिपूर्ण होईल, समृद्ध होईल. कर्म छोटं आणि मोठं ह्याच्यामध्ये माणूस आज तृप्तता शोधतो. मुळात जसं तुम्ही म्हटलात की कर्माशिवाय अनुभव नाही, परंतु कर्म जरी तुम्ही केलं तुम्हाला अनुभव येईलच असं नाही. तुम्ही एखादं कर्म केलं तर कर्म केल्यानंतर तुम्हाला अनुभवाची प्राप्ती होईलच असं नाही. तुम्ही जागृत असणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या कृतींमधून बोध घेत नाही तोपर्यंत ते कर्म पुन्हा प्रतिक्षिप्त क्रियांसारखं तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा येणार. जबाबदारीची व्याप्ती वाढली, उत्पन्नाची व्याप्ती वाढली, तुमच्या कर्माची व्याप्ती वाढली, परंतु त्यातून तुम्ही बोध घेतला का? नाही. कर्माच्या अनुभवातून तुम्हाला जो काही बोध होतो त्या बोधामुळे तुमच्यामध्ये परिपूर्णता येते, समृद्धी येते. मित्रांनो, आपण जीवनामध्ये जोपर्यंत अनुभवांची शिदोरी जवळ घेत नाही आणि तिच्यामध्ये गहनता आणत नाही तोपर्यंत तुमचे जे कर्म आहे ते तुम्हाला नेहमी काय करणार? भ्रमित करणार. जीवनामध्ये अनुभवांची गहनता महत्त्वाची. तुम्ही जीवनात जे काही कर्म करता, जे जगता, आयुष्य जगता, जे काही नाते सांभाळता, बरोबर की नाही, या नात्यांमध्ये, संबंधांमध्ये तुम्ही करत असलेल्या सगळ्या प्रकारच्या क्रियांमध्ये तुम्ही अनुभव शोधला पाहिजे. आज मी जे कर्म करतोय त्यापेक्षा माझ्या हातनं उद्याचं कर्म अधिक स्पष्टतेने, अधिक समृद्धीने, परिपूर्णतेने झालं पाहिजे. माणसं स्वतःला फसवतात, त्याचं मन त्यांच्याबरोबर खेळ करतं आणि म्हणून हा खेळ होऊ नये म्हणून सद्गुरू सांगता की मनाच्या पलीकडे बोध आहे, त्या बोधाच्या गहनतेमध्ये जा. नुसता बोध नाही, अनुभवांची गहनता पाहिजे. आत्ताच घेतलेला अनुभव आहे त्याच्यापेक्षा पुढचा अनुभव बेटर पाहिजे, तर तुम्ही जिवंत आहात. नाहीतर तुमचं आयुष्य एका सरळ रेषेमध्ये. तुम्ही जे काही कराल सूक्ष्म सूक्ष्म कृतींपासून त्या विशाल कृती, मोठ्या कृती, त्या सगळ्या कृतींमध्ये तुम्ही कृतींमध्ये स्वतःची परिपूर्णता, समृद्धी शोधू नका. तुमच्या त्या कृतींमधून मिळणारा जो अनुभव आहे त्यातून, त्या अनुभवातून तुम्ही गहनता निर्माण करा, खोलवर जा आणि त्या अनुभवातून स्वतःचं जीवन रोज थोडं थोडं काय करा? समृद्ध करा. मित्र, मनुष्य जन्म म्हणजे कर्म. कर्म केल्याशिवाय तो जिवंत राहू शकत नाही. त्याला जगायचं म्हटल्यावर त्याला श्वास घेण्याचं कर्म करावं लागणार. श्वास घेण्याची कृती ही आपोआप घडते म्हणून ती तुम्हाला कृती वाटत नाही, परंतु ती पण कृतीच आहे. आहार घेणं ही पण एक कृती आहे. कृतीशिवाय किंवा कर्माशिवाय मनुष्याचा जन्म शक्यच नाही. मग हे जे कर्म आहे, हे कर्म छोटं किंवा मोठं असं असतं किंवा असं असू शकतं. एखाद्याकडं छोटं घर आहे, त्याने घर बांधलेलं आहे, ते त्याचं कर्म आहे, त्या कर्माचं फळ आहे. एखाद्याकडे मोठं घर आहे, एखाद्याकडे छोटं पद आहे, एखाद्याकडे मोठं पद आहे. एखाद्याचा संसार छोटा आहे, एखाद्याचा संसार मोठा आहे. तुमची कृती किती छोटी आहे किंवा त्या कृतीची, त्या क्रियेची व्याप्ती किती मोठी आहे, त्याचा विस्तार किती मोठा आहे, याच्यावर मनुष्याचं आयुष्य समृद्ध किंवा परिपूर्ण होऊ शकत नाही असं सद्गुरू म्हणतात. मग जर माणसाचं आयुष्य परिपूर्ण आणि समृद्ध व्हायचं असेल, बघा समृद्धही झालं पाहिजे आणि परिपूर्णही झालं पाहिजे. समृद्ध आहे पण परिपूर्ण नाहीये, तृप्ती नाहीये,
परिपूर्ण म्हणजे काय? जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला तृप्ती देते, समाधान देते, तेव्हा ती परिपूर्ण होते. हरिनाम सप्ताहाचा काला जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत त्या सप्त्याची सांगता होत नाही. जसं आता निवडणुका झाल्या, निवडणुकांनंतर जोपर्यंत सरकार स्थापन होत नाही, तोपर्यंत त्याची सांगता होणार नाही, परिपूर्णता येणार नाही. तोपर्यंत वाद उभे राहणार, तोपर्यंत आकांक्षा, इच्छा यांना बळ मिळणार. ज्यांना ज्यांना पद मिळणार असतील किंवा ज्यांचे कोणीतरी मंत्री होणार असतील कार्यकर्त्यांचे, म्हणजे ते सगळं रहस्य आहे. ते रहस्य उलगडणार कधी? सांगता झाल्यावर. तसं जीवनाचं रहस्य उलगडलं की सांगता होते. एखादी इच्छा तुम्ही मनामध्ये धरली, ती पूर्ण झाली की सांगता होते तिची. तशी या जीवनाची परिपूर्णता कशामध्ये आहे? आनंदामध्ये आहे, समाधानामध्ये आहे. आणि मग ती समृद्धीशिवाय येत नाही. मग समृद्धी या जीवनामध्ये आपण जन्माला आलो आणि खरंच काहीतरी प्राप्त करून आपण तृप्त झालो, तर मृत्यूला सामोरं जाण्यासाठी आपण तयार आहोत. परंतु जर अतृप्तता राहिली, तर मृत्यूला सामोरं जाण्याचं भय आपल्यामध्ये निर्माण होतं. इच्छा अपूर्ण राहील. मग मेल्यावर सुद्धा लोकांना तुमच्या पिंडावर त्या वस्तू आणाव्या लागतात, नाही तर कावळा शिवत नाही. एखादी इच्छा अतृप्त राहिली तर कोणीतरी ती त्यांची इच्छा पूर्ण करावी असं वचन द्यावं लागतं, तेव्हा तो पिंडाला कावळा शिवतो. मित्रांनो, हे अतृप्त इच्छाच तुमचं कर्म बनत असतं. पुढे कर्मबंधन ज्याला आपण म्हणतो ते बनतं. आणि सद्गुरू असं म्हणतात की जोपर्यंत तुम्ही कर्माच्या बंधनामध्ये अडकलेले आहेत, तोपर्यंत तुमच्या जीवनाला परिपूर्णता नाही. मग कर्माचं बंधन का अडकतं? कारण तुम्ही कर्माची व्याप्ती वाढवत चालता. माणसाला असं वाटतं की आज मी 10,000 रुपये कमवतो महिन्याला, मी 1,00,000 रुपये कमवले का मग मी तृप्त होईल, परिपूर्ण होईल, समृद्ध होईल. आज मी एक साधा अधिकारी आहे, उद्या मी उच्च अधिकारी झालो की मग माझं कर्म मोठं होईल, माझ्या कर्माची व्याप्ती वाढेल. मी आज फक्त तालुका सांभाळतो, उद्या मी अख्खं राज्य सांभाळेल. मग माझ्या कर्माची व्याप्ती वाढली की मी तृप्त होईल. एखाद्या स्त्रीला असं वाटतं की मी फक्त आता माझाच संसार करते, मी माझ्या जावांचा, माझ्या बाकीच्या सगळ्या कुटुंबांचा, माझ्या बहिणींचा, माझ्याच नातेवाईकांचा, सगळ्यांचा, माझ्या माहेरचा, सासरचा, सगळ्यांचा संसार जेव्हा मी हाताळील तेव्हा मी तृप्त होईल. बघा, स्त्रियांचा प्रयत्न फार असतो ह्याच्या त्याच्या संसारामध्ये डोकं घालण्याचा. त्यांची इच्छा काय असते की त्यांना मी काय करेल? समृद्ध करेल. मला माहिती आहे यांना समृद्ध कसं करायचं ते, म्हणून ती प्रयत्न करत असते. तिचा प्रयत्न एकदम प्रांजळ आहे, प्रामाणिक आहे, परंतु तो अहंकारातून निर्माण झालेला आहे. मी इथून आलेला आहे. आणि मग ती काय करते किंवा तो काय करतो की कर्माची व्याप्ती वाढवत चालतो. कर्म छोटं आणि मोठं ह्याच्यामध्ये माणूस आज तृप्तता शोधतो. मुळात जसं तुम्ही म्हटलात की कर्माशिवाय अनुभव नाही, परंतु कर्म जरी तुम्ही केलं तुम्हाला अनुभव येईलच असं नाही. किती वेळा तुम्ही लोकांवर विश्वास ठेवला आणि किती वेळा तुमचा विश्वासघात झाला? हॅलो, तरी पण विश्वास तुम्ही ठेवताच. एका कर्माच्या अनुभवातून तुम्ही कुठल्याही प्रकारचं बोध घेत नाही. तुम्हाला कितीतरी वेळा ठेस लागली तरी पण तुम्ही पाहून चालत नाही. तुम्हाला माहिती आहे की तंबाखू खाल्यावर, नशा केल्यावर कॅन्सर होतो, केमिकल खाल्यावर कॅन्सर होतो, तरी पण तुम्ही केमिकल खाताच, केमिकल युक्त आहार खाता. तुम्ही त्या बाबतीमध्ये संवेदनशील नाही. तुम्ही एखादं कर्म केलं तर कर्म केल्यानंतर तुम्हाला अनुभवाची प्राप्ती होईलच असं नाही. तुम्ही जागृत असणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या कृतींमधून बोध घेत नाही, तोपर्यंत ते कर्म पुन्हा प्रतिक्षिप्त क्रियांसारखं तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा येणार. कदाचित तुम्ही मागच्या वेळेस मोटरसायकलवर ऍक्सिडेंट केला असेल, यावेळेस तुम्ही कारमध्ये कराल.
कर्माची व्याप्ती वाढली. मागच्या वेळेस तुम्ही झाडावर चढून तुम्ही गाव पाहिला असेल, यावेळेस तुम्ही टावरवर चढून गाव बघताय. व्याप्ती वाढवताय. तुम्ही मागच्या वेळेस एक साधी तहसीलदार होते, आता तुम्ही कलेक्टर झाले. तुम्ही व्याप्ती वाढवली. पदाची व्याप्ती, उत्पन्नाची व्याप्ती, तुमच्याकडून निर्माण होणाऱ्या गोष्टींची व्याप्ती तुम्ही वाढवताय. माणसं आपले बंगले मोठे करताय, बंगल्यांची संख्या वाढवताय, पदाची श्रेणी वाढवताय, पैशांची संख्यात्मकता वाढवताय. पूर्वी मला 1,00,000 पगार होता, आता मला 5,00,000 रुपये पगार आहे, पॅकेज. जबाबदारीची व्याप्ती वाढली, उत्पन्नाची व्याप्ती वाढली, तुमच्या कर्माची व्याप्ती वाढली. परंतु त्यातून तुम्ही बोध घेतला का? नाही. काहींना असं वाटतं की जर माझ्या आयुष्यामध्ये अनुभवच नाहीये, तर मी सामोरं कसं जाणार एखाद्या अनोळखी कृतीला? तुमच्या आयुष्यामध्ये अशी एकही गोष्ट नाही जी तुम्ही पहिल्यांदा सामोरी जाताय. तुमची तुम्ही जन्माला आलात हेच मुळात तुम्ही आतापर्यंत किती अनंत वेळा केलेलं आहे. अनंत वेळा तुम्ही जन्माला आलेले आहात. असं नाही की तुम्ही पहिल्यांदा जन्माला आलेले. तुम्ही अनेकदा जन्माला येऊन गेलेला आहात. एकदा फार सुंदर अशी गोष्ट आहे. एकदा एका साधूंनी त्यांच्या शिष्याला दीक्षा दिली आणि त्या शिष्याने प्रचंड तपश्चर्या केली, साधना केली आणि त्यांनी सिद्धी प्राप्त झाली. तो म्हणे, महाराज मला सिद्धी प्राप्त झाली, हे कसं ओळखायचं? म्हणे, सांगतो तुला मी, तू आधी एक काम कर. त्या कुंपणावर एक सरडा चाललेला आहे धावत, त्याला जाऊन स्पर्श कर. पळत पळत गेला कुंपणावर, त्या सरड्याला त्यांनी पाहिलं. त्या सरड्याने याला पाहिलं नाही, यांनी त्याला पाहिलं. नजरा नजर झाली आणि त्यांनी प्राण सोडून दिले. हा धावत पळत आला गुरुंकडे. अरे म्हणे, महाराज म्हणे, अहो तुम्ही काय सिद्धी दिली मला? मला पाहता क्षणी त्या सरड्याचे प्राण गेले, गतप्राण झाला. थांब म्हणे, तू आता आपल्या शहरामध्ये एका गवळ्याच्या घरामध्ये एक पोपटाने अंड दिलेले, त्या अंडातून एक पिल्लं जन्माला येते. त्या पिलाला जाऊन भेट. गेला त्या ठिकाणी. ते पिलू जेव्हा घरट्यातून त्या अंड्यातून बाहेर आलं आणि ज्यावेळेस त्या पिलाचे डोळे उघडले आणि त्याने ह्याला पाहिलं, त्याने पण जीव सोडून दिला. घाबरला, अंगाला घाम आला. शिष्य म्हणे, असली कुठली सिद्धी आहे की मला पाहिल्यावर त्याचे प्राण जातात? मित्रांनो, आपण कर्माबद्दल आणि त्याच्या फळाबद्दल बोलतो. कर्म तर घडतंय, परंतु त्याचा बोध नाहीये. सिद्धी प्राप्त आहे असं गुरु म्हणतात, परंतु शिष्याला तर असं वाटतंय की हे काय आहे, मी तर अपशकुनी आहे. हा, माझे पदस्पर्श होतात, समोरच्या जीवाचे प्राण जातात म्हणे. परत आला धावत गुरुंकडे. गुरुंना विचारलं, महाराज फार भीती वाटते हो, माझ्यामुळे 2 जीवांचे प्राण गेले. तो म्हणे, वेडा आहेस, तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय? तो म्हणे, हा हवंय. मग एक काम कर, या शहरामध्ये एक सावकार आहे मोठा, त्याच्या गोठ्यामध्ये एका सुंदर अशा गीर गाईने एका वासराला जन्म दिलाय आत्ताच, तू तिथे जा आणि त्या वासराच्या डोक्यावर हात ठेवून. तो म्हणे, नाही जाणार महाराज, जर ते वासरू मेलं तो सावकार मला सोडणार
आणि तू बाकीचा विचार करू नकोस, तू गुरूंचा आदेश पाळ. गेला सावकाराच्या घरामध्ये गेला. सावकाराला विचारलं की तुमचा गोठा कुठे आहे? तुमच्या गोठ्यामध्ये गाय आता एका वासराला जन्म देणार आहे. त्यांना जरा आश्चर्य वाटलं. त्यांनी नमस्कार केला. योग्यांचा अवतार होता म्हणून या महाराज आदर केला. आणि जेव्हा त्या वासराकडे नेलं तर खरोखर तिला एक गायीने आत्ताच वासरा नुकताच जन्म दिला होता. हे थरथरला, घाबरला. ते म्हणे या गायीला 10 वर्षापासून आम्ही सांभाळतो, पहिल्यांदा बाळ झालं. अतिशय दुर्मिळ अशी प्रजाती आहे. मग तो आणखीन घाबरला. परंतु गुरूंची आज्ञा होती. समोर गेला आणि व्हायचं तेच झालं. त्या वासराच्या माथ्याला स्पर्श करताच ते सुंदर असं गोंडस वासरू देखील गतप्राण झालं. कृतीवर कृती घडते. मग ते जे सावकार होते, सावकारांना यांनी सगळी घडलेली घटना सांगितली. सावकार चकित झाला की घडणाऱ्या घटना अगोदर ज्यांना कळतात ते त्रिकालाबाधित, त्रिकाल सत्य जाणणारे, ज्ञान जाणणारे असे जे ज्ञानी आहे त्यांचं मला दर्शन घ्यायचंय म्हणे. ह्याला वाटलं आता हे माझ्यावर रागावतील, चिडतील आणि मला शिक्षा करतील, राजाकडे पाठवतील. त्याला ते सगळं बघून चकित झाला. त्यांना घेऊन गुरूंकडे आला. गुरूंनी सांगितलं, गोंधळून जाऊ नकोस, तुला अजून एकदा जायचं आहे. ह्या राज्याच्या राजाला पुत्ररत्न प्राप्त होणार आहे. आता तुला तिथं जायचंय आणि त्या मुलाच्या जन्माची पूजा तुला करायची आहे. तो म्हणे महाराज कसं शक्य आहे? माझ्या आयुष्यातली शेवटची पूजा असेल. ते म्हणे गुरूंची आज्ञा आहे. आज्ञा पाळावी लागली. गेले राजवाड्यामध्ये. साधूंना बघून, महाराजांना बघून राजाला आनंद झाला. नुकतंच आमच्या घरामध्ये पुत्ररत्न प्राप्त झालेलं आहे. आपल्या हातून त्यांची पूजा व्हावी, जन्माचा सोहळ्याची पूजा व्हावी, विधी व्हावा. अंगाला घाम फुटला धरधरून. मनात आली कशा करता ही सिद्धी प्राप्त केली जी माझ्या जीवाशी खेळ खेळते. आणि जेव्हा पूजेसाठी बाळ समोर आलं, आशीर्वादासाठी, शिष्याचे हातपाय थरथरले. त्याला दरदरून घाम आला की आता पुढच्या क्षणी काय होणार आहे. त्याला माहिती आहे पुढच्या क्षणी काय होणार आहे आणि त्याचे परिणाम काय होणार आहे हे पण त्याला माहिती आहे. परंतु गुरूंची आज्ञा आहे. मरण आले तरी चालेल पण गुरूंची आज्ञा मोडायची नाही. समोर गेला, त्या बाळाच्या मस्तकावर हात टिकवला आणि त्याच्यावरती त्याने त्याच्या कपाळावर टिळा लावला. त्या क्षणी ते बाळ हसायला लागले. हा वाट बघत होता, आताच गतप्राण होईल, आताच त्याचे प्राण जातील, मगच जातील, पण ते बाळ काही मरे ना. मग याला जरा आश्चर्य वाटलं. तोपर्यंत गुरु पण तिथे आले होते. त्याने चकित होऊन गुरूंना साष्टांग दंडवत घातला आणि विचारलं, महाराज ही काय लीला आहे? म्हणजे आतापर्यंत तू फक्त कर्म करत होतास, तुला त्याचा बोध नव्हता. कर्माच्या अनुभवातून तुम्हाला जो काही बोध होतो त्या बोधामुळे तुमच्यामध्ये परिपूर्णता येते, समृद्धी येते. मित्रांनो, तुम्ही कर्म करताय पण त्यातून तुम्ही जर बोध घेत नसाल, तुमची आकांक्षा, तुमचं भय, तुमच्यामध्ये असलेले नैराश्य किंवा तुमच्यामध्ये असलेल्या विविध प्रकारचे लोभ आणि वासना, षडरिपू यांचा जन्मच मुळात कर्माच्या व्याप्तीमध्ये अडकलेला आहे. जर बोध प्राप्त झाला एकदा तर तुम्ही त्या कर्मातून मुक्त व्हाल. सर्वात प्रथम जेव्हा तू त्या सरड्याला स्पर्श केला ना,
तुझ्या तपश्चर्येने, तुझ्यातील या आध्यात्मिक शक्तीने त्याचा उद्धार झाला. त्याला त्या सरपटणाऱ्या प्राण्यांमधून, त्या योनीमधून त्याला काय मिळाली? मुक्ती मिळाली. आणि तो पक्ष्यांच्या जन्माला गेला. ज्यावेळेस तू त्या पोपटाला स्पर्श केला, त्याला पाहिलं, तेव्हा तुझ्या आध्यात्मिक शक्तीने त्याचा पण उद्धार झाला. तुझं पुण्य त्याला प्राप्त झालं आणि त्याचा त्या पक्ष योनीमधून उद्धार झाला. काही जण एका वर्गामध्ये 5-5 वर्ष राहतात तरी उद्धार होत नाही. आणि मी असं ऐकलंय, 10 वर्षाच्या मुलाने 10वीची परीक्षा पास झाला. विशेष परवानगी घेऊन तो पास झाला. काही जण आयुष्यभर बिझनेस करतात तरी त्यांना बिझनेस होत नाही. आणि काही मुलं 15-20 वर्षाचे असताना बिझनेस सक्सेसफुल करतात. कोणचा कधी उद्धार होईल भरोसा नाही. मग हा जो उद्धार आहे, हा उद्धार होण्यासाठी पाठीमागे काय पाहिजे? शक्ती पाहिजे, बळ पाहिजे, आध्यात्मिक बळ पाहिजे, पुण्यही पाहिजे. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही पहिल्यांदा जन्माला आलेले आहेत, पण तुमचा हा कितीतरी प्रवास कितीतरी वेळा चक्रीय पद्धतीने येऊन गेलेला आहे. फक्त समस्या ही आहे की मध्ये एक मोठं गॅप गेलेला आहे. त्याच्यामुळे त्या मधल्या गॅपमध्ये तुम्ही सर्व जे काही तुमचे मागचे जे अनुभव आहेत, मागचे जन्म आहे, ते विसरून गेलेले आहे. असं म्हणता की जन्मानंतरही काही दिवस त्या लहान बाळाला मागच्या जन्मातल्या बऱ्याचशे प्रसंग आठवत असतात. त्याच्यामुळे ते कधी कधी आपोआप रडतं, आपोआप हसतं. तुम्ही बघा, लहान बाळ जर झोपलेलं असेल तर झोपेत ते कधी कधी आपोआप हसतं, आपोआप रडतं. पहा तुम्ही. आता त्यांनी जर जीवनाचा अनुभवच घेतलेला नाहीये तर त्याला स्वप्न पडायचं काही कारणच नाहीये. पण तरी सुद्धा त्याला अनुभव येतात. मग ते जे अनुभव असतात ते त्यांच्या मागच्या प्रवासातले असतात. म्हणून तुम्ही जन्मामध्ये पहिल्यांदा कशा तरी सामोरे चाललेले, हा तुमचा भ्रम आहे. मी माझ्यामुळे सरडा मेला, माझ्यामुळे तो पोपट मेला, माझ्यामुळे ते वासरू नाही. ते त्याच्या हातात आहे. तर तुझ्यामुळे मेला असेल तर तू जिवंत पण करू शकतो ना. तू कर्माचं श्रेय, कर्माचं कर्तृत्व स्वतःकडे घेतो ना, हा सर्वात मोठा अज्ञान आणि भ्रम आहे. हा, कर्म तुमच्या हातात नाहीये, अनुभव तुमच्या हातात आहे. लक्षात घ्या. अनुभव तुमच्या मागे काय राहतं? अनुभव. कर्म तुमच्या हातात राहतं का कधी? ते तर घडून जातं. घटना तुमच्या हातात आहे का? ती छोटी असेल, मोठी असेल, हा, तुम्ही ती मोठी करू शकता, छोटी करू शकता, परंतु घटना किंवा क्रिया किंवा कर्म तुमच्या हातात नाही. त्याचा जो बोध आहे तो मात्र तुम्ही साठवून ठेवू शकता. त्या अनुभवातूनच माणूस प्रगल्भ होत चालतो. एकच कृती आपण वारंवार करतो, एकच चूक आपण पुन्हा पुन्हा करतो, त्याला मूर्ख असं म्हणतात. आणि मग असा मूर्ख म्हणतो मी आता परत चूकच करणार नाही, ते शक्यच नाही. मग तुम्हाला कर्म बंद करावं लागेल. जो पाण्यामध्ये उडी टाकणार तो कधी ना कधी घटना खाणार. जो रस्त्यावर ड्रायव्हिंग करणार तो कधी ना कधी त्याचा कुठे कुठे छोटा मोठा ऍक्सिडेंट होणार. जर होतच नसेल तर मागचा तरी येऊन ठोकेल तुला, म्हणजे तुझ्या आक्रमकतेने नसेल होत तर. म्हणजे जीवनामध्ये कर्म आहे, ते कर्म आपल्या हातात नाही, पण त्याच्यातून मिळणारा बोध आपल्या हातात आहे. बरोबर आहे. बोध जो आहे तो अनुभवातून प्राप्त होतो. आणि मग तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ज्यावेळेस तुमच्या माध्यमातून काहीतरी घडलं तर तुम्ही पहिले हे समजून घेतलं पाहिजे का हे माझ्यामुळे घडतच नाहीये, मी फक्त निमित्त आहे. मग तुझ्या पुण्याने तो जे वासू होतं ते त्याचा उद्धार झाला आणि ते पशु योनीमधून मनुष्य योनीमध्ये आलं आणि मनुष्य योनीमधून ते श्रेष्ठ अशा राजकुळामध्ये जन्माला आलं. खरं तर या कहाणीमध्ये अजून एक कडी आहे. ते सुरुवातीला एका गरीब ब्राह्मणाच्या घरी जन्माला येत, ते पण मरतं आणि मग ते राजाच्या घरी जन्माला येत.
सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपण जीवनामध्ये जोपर्यंत अनुभवांची शिदोरी जवळ घेत नाही आणि तिच्यामध्ये गहनता आणत नाही, तोपर्यंत तुमचे जे कर्म आहे ते तुम्हाला नेहमी काय करणार, भ्रमित करणार. त्या शिष्याला असं वाटत होतं की हे माझ्यामुळे घडतंय. त्याला बोध नाही. त्याच्यामध्ये असलेली जी आध्यात्मिक शक्ती आहे, जी त्याने प्राप्त केलेली आहे तपश्चर्येतून, साधनेतून, तिचा तो प्रभाव होता. शक्तीचा प्रभाव होता. ती शक्ती सुद्धा त्याची नाही. ती या परमात्म्याची आहे. आणि म्हणून आज तुमच्या माझ्याकडे जो श्वास आहे तो या हवेचा आहे. जे आहार आहे, अन्न आहे, ते या धर्तीवरचं आहे. आमचं काय आहे? शरीर सुद्धा आईवडिलांकडून मिळालेले. त्यांनी सुद्धा, आईने सुद्धा हे सगळं पाणी, जल, वायू, अग्नी वगैरे यांचा आहार घेऊनच ते पंचमहाभूतांपासून तो गोळा तयार केला. म्हणजे इथे माझं काहीच नाही आहे. मग कर्म माझं कसं असू शकतं? मग कर्माची व्याप्ती माझी कशी असू शकते? आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता की तुम्ही जे कर्म करता त्याची व्याप्ती वाढवण्याच्या भानगडीत पडू नका. तुमचं कर्म छोटं आहे, तुमचं कर्म फार मोठं आहे, तुमचं छोटंसं जीवन आहे आणि एखाद्याचं फार विशाल असं त्याचं आयुष्य आहे, फार त्याचा संपर्क आहे, फार लोकांना माहिती आहे. त्याने तुमच्या जीवनामध्ये समृद्धी किंवा परिपूर्णता येईल याची खात्री नाही किंवा येणारच नाही. मग तुमच्या जीवनामध्ये समृद्धी आणि परिपूर्णता कशाने येते? बोधाने येते, अनुभवाच्या गहनतेने. अनुभवाचा गहनता म्हणजे बोध. समजा मला हे कळलंय की कोट्याधीश काय आणि अब्जाधीश काय, फक्त कर्माची व्याप्ती मोठी आहे. पण जर त्या कर्मातून मला जर काही बोध मिळत नसेल तर मी त्याची व्याप्ती का वाढवू? महत्वाकांक्षा आकांक्षेची मोठी बहीण आहे. आकांक्षा छोटी आहे, महत्वाकांक्षा म्हणजे मोठी आहे. महत्वाची आकांक्षा, या दोघी तुम्हाला कर्माच्या व्याप्तीमध्येच अडकवतात, अनुभवात नाही. महत्वाकांक्षी माणसाकडे अनुभवाची गहनता बिलकुल नसते. त्याच्याकडे फक्त कर्माचा विस्तार असतो. त्याच्याकडे सांपत्तिक स्वरूपामध्ये, भौतिक स्वरूपामध्ये खूप मिळकत असते, परंतु बोध स्वरूपामध्ये तो पूर्णपणे कफल्लक असतो. आणि म्हणून तुम्ही आज जे काही कर्म कराल, तुम्ही अपेक्षा करताय की मी वरच्या पदावर गेलो पाहिजे, माझं कर्म मोठं झालं पाहिजे. ते मोठं आहे, ते होणार आहे की नाही होणार आहे हा नंतरचा प्रश्न आहे. पण ते कर्म जे फळ देणार आहे, तुम्ही प्रचंड मोठा व्यवहार केला, एखादा फार मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही एखादी डील केली, पण नफा तुम्हाला थोडाच झाला, त्या कर्माच्या व्याप्तीने फायदा काय झाला? एक जणाने 2 लाखाचा बिझनेस केला, एक जणाने 2 कोटीचा बिझनेस केला. याने 2 लाखाचा बिझनेस करून 1 लाख रुपये कमवले आणि यांनी 2 कोटीचा बिझनेस करून 50,000च उरले. हॅलो? किंवा कधी कधी तोट्यात आला. मग कर्माची व्याप्ती तुम्हाला भरकटवते. तुम्हाला सायकल चालवता येत नाही, तुम्ही मोटरसायकलवर बसले. सायकलवर तुम्ही थोडासा खर्चटवा होते, तर मोटरसायकलवर तुम्ही हातपाय मोडून घेणार. बरोबर आहे? बरोबर आहे. कर्माची व्याप्ती काय झाली? वाढली. पण बोध आहे का? नाही. आणि म्हणून जीवनामध्ये अनुभवांची गहनता महत्वाची आहे. तुम्ही जीवनात जे काही कर्म करता, जे जगता, आयुष्य जगता, जे काही नाते सांभाळता, बरोबर आहे की नाही, या नात्यांमध्ये, संबंधांमध्ये, तुम्ही करत असलेल्या सगळ्या प्रकारच्या क्रियांमध्ये तुम्ही अनुभव शोधला पाहिजे. आज मी जे कर्म करतोय त्यापेक्षा माझ्या हातनं उद्याचं कर्म अधिक स्पष्टतेने, अधिक समृद्धीने, परिपूर्णतेने झालं पाहिजे. आज मी जे करतोय तेच उद्या करतोय. आज जो बावटपणा चालू आहे माझा, तोच उद्या पण चालू आहे. आज जो मूर्खपणा मी करतोय तोच उद्या मी करणार आहे.
तर तुमच्या जीवनामध्ये परिपूर्णता आणि समृद्धी कधीच येणार नाही. समृद्धी आणि परिपूर्णता तुम्हाला अनुभवातून येते. ओके. म्हणजे आपल्याला कृती करणंच आहे. एकदा तुम्ही जिवंत आहात मनुष्य म्हणून, तर तुमच्या हातून कृती होणारच आहे. कोणतीही कृती न करणं ही पण एक कृतीच आहे. तुम्हाला हे कसं काय? ती नकारात्मक कृती आहे. मला सांगा, हा हात खाली ठेवणं ही पण एक काय आहे? कृतीच आहे. हा हात वरती करणं ही पण एक कृतीच आहे. खरं बोलणं ही पण एक काय आहे? कृती आहे. आणि खोटं बोलणं आणि काहीच न बोलणं ही पण एक कृती आहे. आवाज मधल्यामध्ये दाबून ठेवणं सोपं आहे का? हॅलो. ते तर महाभयंकर आहे. ते म्हणतो बोल ना. तो हा म्हणतो, हे म्हणतो थांब ना. थांब ना जरा. आहे की नाही? कशाला बुडखत निघतो? एड्यात निघशील, गप्प बस. पार इथपर्यंत गळ्यापर्यंत इथपर्यंत येतं. परत खाली पाठवतो. रिवर्स. म्हणजे कर्मापासून तुमचं सुटका नाही. तुम्ही तरुण आहात, तुमच्यामध्ये वासना, कामना, ऊर्जा धक्के देणारच. मग तिथून तुम्ही काय सृजन करायचं हे तुमच्या हातात आहे ना. बोध काय घ्यायचा? तुम्ही अनुभव घेतला, बोध काय घ्यायचा? हां, एकदा पिला ना दारू, घेतला ना अनुभव. हां, काय वाकड-तिकड तोंड करतो, वास घालवायला परत काहीतरी प्रयोग करतो. हां, खाली मान शरमेने घालून गावात हिंडतो. कशा करता? हां, सिगारेट ओढतो आणि मोठा स्टाईल मारतो. अरे धूर आतमध्ये गेल्यावर थोडा खोकला येतो म्हाताऱ्या माणसासारखा. कशाला ओढतो? तुला खूप धुराची इच्छा आहे तर लाकडं पेटव चुलीमध्ये, वरून काहीतरी त्याला पाणी टाक आणि दरवाजे खिडक्या बंद करून घे धूर अख्खा. हं? अंतर्बाह्य दूरच करून टाक सगळा. तेवढेही वागत नसेल तर स्वतःचा काढ पेटवून. बोध घ्या ना काहीतरी. का? व्यर्थपणा आहे ना तो. मला सांगा, एखादा माणूस म्हणतो, "अहो, मी सिगारेट सोडायची आहे मला किंवा तंबाखू सोडायची आहे." अरे तिने कधी तुला धरलंय? तू पिशव्या ती तुझ्या खिशामध्ये पुडी घेऊन हिंडतो. हां? का तिला पाय आहे चालत-चालत घुसते खिशामध्ये? नाही. सिंपल आहे. हं. दारुड्या दारूजवळ जातो का दारू चालवते त्याच्यापाशी? सिंपल आहे. मित्रांनो, तीच क्रिया पुन्हा-पुन्हा जी करतो ना आपण, याला कर्मबंधन असं म्हणतात. आणि म्हणून कर्मबंधन का होतं? आपण पहिला हा गावठी पीत होता, आता देशी पितो एवढाच फरक झाला. पहिला गावंढळ होता, गरीब होता, तेव्हा देशी प्यायचा. आता जरा श्रीमंत झाला, पैसे कमवतो, जरा चांगला झाला, मग आता देशी देशी पीत नाही. आता काय करतो? स्टँडर्ड पितो. ब्रँडेड. आणि जास्त खूप श्रीमंत झाला, तो कॉकटेल करून पितो. कर्माची व्याप्ती वाढली. बोध कुठे? बोध प्राप्त झाला तो म्हणे, "अरे काय हे आंबट पाणी, डोक्याला ताप." हां? म्हणजे स्वतःला बेशुद्ध करण्यामध्ये कुठली आली आहे नशा? हां? मग इथं स्वतःला बेशुद्ध करत राहिला का एक दिवस तुला डॉक्टर बेशुद्ध करतो. मुलीचं इंजेक्शन देऊ. मग त्याशिवाय तुझं लिव्हर फाडता येत नाही. कळतंय का तुम्हाला? म्हणजे आपण मनुष्याचं जे जीवन आहे एवढं सुंदर आहे, परंतु आपण अनुभवांच्या प्रगल्भतेकडे जात नाही. आपण त्याच्यामुळे समृद्ध होत नाही, परिपूर्ण होत नाही. सगळेजण अतृप्त का मरता? कारण ते कर्माच्या व्याप्तीमध्ये, कर्मबंधनात अडकलेले आहेत. खरं तर आम्ही अनुभवांमध्ये उतरायला हवं. अनुभवातून येणारी जी काही बोध आहे, तुम्हाला अनुभव तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही जागृत राहा. जागृतीशिवाय अनुभव नाही. बरोबर आहे? एक जणाने दुसऱ्याची बायको पळून घेऊन चालला होता आणि तिच्या नवऱ्याने पाहिलं. अर्ध आयुष्य झालं गेलं असेल. 10-5 वर्ष संसार केला असेल. तर यांनी त्यांचा पाठलाग केला. पाठलाग केल्यानंतर तो घाबरला. अरे हा मला धरायला आला काय आपल्याला? तिने सांगितलं, "अहो माझे मिस्टर येते जुनी एक्स." पहा आता याच्याकडं
100 सीसीची, त्याचं का 150 सीसीची गाडी, तो आरवा झाला समोर. तो म्हणे घाबरला, तो दरदरून घामाला, आता शेवटी गुन्हाच केलेला आहे ना. हा, तो म्हणे अहो तुमचे किती आभार मानू, तुमचे आभार मानण्यासाठी पाठलाग करतोय म्हणे. हे तिचे राहिलेले सगळे कपडे बिपडे सामान हे दागिने घेऊन जा म्हणे, मी परत कमवीत. माझा अनुभव घेऊन तुम्ही पण घ्या. काय अवस्था झाली असेल, काय अवस्था झाली असेल, समोरची अवस्था काय झाली असेल. तो तीरात टाकून पळून गेला असेल की. अनुभवाचा बोध आहे, काहीतरी शिका बोधामधून. लोक म्हणतात नरेंद्र मोदीला संसारच नाही, त्यांना काय संसार करणार आहे. हा, तू 3 केला आता, पण तुला काय कळणार आहे. हा, तू अजून विचार करतो तो ठीक. कर्म जे आहे त्याच्यातून बोध आला पाहिजे. तो बोध प्राप्त होत नसेल तर तुम्ही मूर्खपणा करणार आहात जीवनामध्ये. आणि म्हणून सद्गुरू म्हणता, जीवनाची समृद्धी आणि परिपूर्णता तुम्हाला तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही त्या कर्मातून काहीतरी बोध घेता. त्याची व्याप्ती वाढवण्यामध्ये काही या टपरीवरचं गुटखा खाऊन पाहिला आणि दुसऱ्या कंपनीचा खाऊन पाहिला, गुटखाच येतो, त्याने कॅन्सरच होणार आहे. मग तुम्ही कोणी जरी असले तरी फक्त केव्हा होणार आहे एवढा प्रश्न आहे, पण होणार नक्की आहे, शाश्वती आहे. तसं आहे, माणसं स्वतःला फसवतात, त्याचं मन त्यांच्याबरोबर खेळ करतं. आणि म्हणून हा खेळ होऊ नये म्हणून सद्गुरू सांगता की मनाच्या पलीकडे बोध आहे, त्या बोधाच्या गहनतेमध्ये जा. नुसता बोध नाही, अनुभवांची गहनता पाहिजे. आत्ताच घेतलेला अनुभव आहे त्याच्यापेक्षा पुढचा अनुभव बेटर पाहिजे, तर तुम्ही जिवंत आहात. नाहीतर तुमचं आयुष्य एका सरळ रेषेमध्ये आहे. जन्माला आला आणि पाणी वाहून गेला, तो हेला. लक्षामध्ये, हे आमचं जीवन आम्ही बदललं पाहिजे. आम्ही जेव्हा हसतो दुसऱ्याच्या मूर्खपणाला, तेव्हा आम्हाला आमचाही मूर्खपणा कळाला पाहिजे, एवढं सद्गुरू सांगता आम्हाला. आणि म्हणून आजपासून तुम्ही जे काही क्रिया कराल, साधा श्वास घेताय ना, त्याच्या गहनतेमध्ये जा. मी नेहमी सांगतो, दीर्घ श्वास घ्या, क्षणामध्ये तुम्ही शांत होऊन जा. तुमचा राग असेल, संताप असेल, द्वेष असेल, जे काही आला असेल, जे काही कर्म तुम्ही करत असाल, ते थोडंसं गहनतेला जाईल. जी माणसं खोलवर श्वास घेऊन काम करतात ना, त्यांच्या कामाचा स्तरच वेगळा असतो. माणसाला राग आल्यावर त्याचा श्वास कसा असतो, चोरी करताना श्वास कसा असतो, होता. दुसऱ्याला मदत करताना श्वास कसा असतो, खोलवर. खरं बोलताना श्वास खोलवर जातो आणि खोटं बोलताना श्वास उथळ होतो. बघा किती सोपं सत्य आहे. इथून सुरुवात आहे. आणि म्हणून तुम्ही जे काही कराल, सूक्ष्म सूक्ष्म कृतींपासून त्या विशाल कृती, मोठ्या कृती, त्या सगळ्या कृतींमध्ये तुम्ही कृतींमध्ये स्वतःची परिपूर्णता, समृद्धी शोधू नका. तुमच्या त्या कृतींमधून मिळणारा जो अनुभव आहे, त्यातून, त्या अनुभवातून तुम्ही गहनता निर्माण करा, खोलवर जा आणि त्या अनुभवातून स्वतःचं जीवन रोज थोडं थोडं काय करा, समृद्ध करा. धन्यवाद.